चिंच जास्त दिवस टिकावी म्हणून चिंचेचे लाडू करायची जुनी पद्धत आहे. सगळे चिंचोके काढून टाकायचे आणि चांगलं 2-3 मुठी भरून त्याच्यामध्ये मीठ घालायचं. मिठामुळे चिंच अजिबात खराब होत नाही, मात्र चिंचोके काढून ठेवणं खूप गरजेचं असतं. हे लाडू मात्र एकदम घट्ट बांधून ठेवायचे. आता हा जो मी काळा लाडू दाखवत आहे, हा लाडू जुना आहे आणि जसे जसे दिवस जातील तसे जसे चिंच काळी पडत जाते. जुन्या चिंचेमध्ये पल्प मात्र भरपूर असतो. त्याच्यातलीच थोडीशी चिंच आता मी थोड्या कोमट पाण्यामध्ये भिजत घालते आहे. 2 खजूर घेतलेले आहेत. खजूर नेहमी बिया असलेला घ्यायचा, सीडलेस खजूर कधीही वापरायचा नाही. ह्याच्यामध्ये आता भिजत घालते आहे. आता थोडंसं आलं, हे आलंसुद्धा मी बागेमध्येच उगवलेलं होतं. चमचाभर मनुका ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. हे साधारण 10-15 मिनटं भिजत घालायचं. आपण जेव्हा मिक्सरमधनं ह्याची गोड चटणी करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये गूळ घालायचा, म्हणजे आपली चटणी आंबट गोड तयार होते. फ्रँकीचं स्टफिंग करण्यासाठी मी इथं गाजर घेतलेलं आहे. या गाजराच्या साली काढायच्या आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे. 2 सिमला मिरची घेतलेल्या आहेत. पाव कोबीचा गड्डा घेतलेला आहे. सिमला मिरचीची एवढी सॉफ्ट असते की त्याचे तुकडे करणे सहज शक्य असतं. आपण ओबडधोबड तुकडे करायचे. हिरव्या मिरचीची चटणी करायची आपल्याला, त्याच्यासाठी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत इथे. हे लसूण आपण सोलून घेतलेलं आहे आणि हे आलं, मिरची आणि लसूण ह्याची आपण चटणी किंवा ठेचा करणार आहोत. आपल्याला हा ठेचासुद्धा स्टफिंगमध्ये घालायचा आहे. आलंसुद्धा साल काढून ह्याचे बारीक तुकडे करायचे, म्हणजे मिक्सरमधनं ठेचा चांगला बारीक होतो. पावगड्डा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता, तो ओबडधोबड कापायचा. मिरच्या, आलं आणि लसूण ह्याचा ठेचा करून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक करताना ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. ठेचा तयार झालेला आहे. आता स्टफिंग करूया. आता हा फूड प्रोसेसर आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊया. हा बिर्ला कंपनीचा फूड प्रोसेसर आहे. हा साधारण मी 25 वर्षापूर्वी घेतलेला होता. त्याचं एकही भांडं मी रिप्लेस केलेलं नाही आहे. अजूनही हा फूड प्रोसेसर खूप छान काम करतो आणि हा फूड प्रोसेसर म्हणजे माझा उजवा हात आहे. ह्याच्यामुळं माझी सगळी कामं खूप झटपट होतात. एका मोठ्या बाऊलमध्ये आता हे ग्राइंड केलेल्या भाज्या घेतल्यात आणि मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये घालून मिक्स करत आहे. इथे ही मिरी पावडर घातलेली आहे, 1 छोटा चमचा भरून. स्टफिंग जरा चटपटीत झालं ना की फ्रँकीला टेस्ट छान येते. माझ्याकडे फॅब इंडियाचे थोडे सिझलिंग्स होते, ते घातले आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं मिसळून घेतो आहे आपण. सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता लिंबू, एक अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळायचा आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं. लिंबामुळे आंबट चव छान येते. कोथिंबीर घालतो आहे आपण. कुठलाही पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्ण आहे, त्याच्यामुळे कोथिंबीर थोडी कापून घातलेली आहे. मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी पिठी साखर मी इथं घालत आहे आणि चाट मसाला मी घालत आहे इथे. पिठी साखरेमुळं जो ओलसरपणा आहे तो शोषला जातो आणि स्टफिंग आपलं ड्राय होतं. स्टफिंग ड्राय असणं खूप महत्त्वाचं आहे. एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता इकडे कणिक मळायला घेऊया. मी 1 कप इथे नेहमीचे चपातीच्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून मिसळून घ्यायचं चांगलं. व्यवस्थित मिसळलं पाहिजे. चवीपुरतं मीठ मी इथे घातलेलं आहे आता. हे आता मी घालत आहे ओवा. थोडासा ओवा घातला की फ्रँकी आपली आणखी जास्त चांगली लागते. ओवा पसरून घ्यायचा आणि कोथिंबीर थोडीशी कापून घालायची. जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो त्यावेळेला कोथिंबीर घालायची नाही, कारण की तळल्यानंतर कोथिंबीर काळी पडते. मात्र जेव्हा पदार्थ भाजणार असतो आपण तेव्हा अवश्य त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. पाणी घालतो आपण. मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं होतं. जेव्हा आपण 1 कप गव्हाच्या पिठाची चपातीसाठी कणिक मळतो त्यावेळेला 1 कपासाठी अर्धा कप पाणी, ह्या रेशो अगदी बरोबर आहे. पण आपण आता इथे पुरीसारखी घट्ट कणिक मळणार आहोत, म्हणून अर्ध्या कपामध्ये फक्त 1 चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे. कणिक मळून झालेली आहे
आणि ही सुद्धा आता एक 10 मिनटं अशीच ठेवूया. तोपर्यंत इकडे आपण भाज्या ग्राइंड केलेल्या होत्या त्या थोड्याशा बटरमध्ये परतून घेतो आहे. त्याच्यामुळे ओलसरपणा आहे तो कमी होईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टफिंग हे खूप कोरडं असणं जरुरी आहे, तरच फ्रँकी चांगली राहते. नाहीतर फ्रँकी पातळ ओलसरपणामुळे हळूहळू मऊ मऊ पडायला लागते आणि मग ती बिलकुलच चांगली लागत नाही. कणकेचे आता 5 छोटे छोटे गोळे केलेले आहेत. आपल्याला फुलके लाटायचे आहेत. आपल्याला ॲक्च्युली मोठी पोळी लाटायची नाही आहे. फुलक्याच्या साईजची आपण इथे लाटून घेतलेली आहे. त्याला वरून थोडंसं तूप लावतो आहे आपण इथे. तूप थोडंसं असं पुसायचं तूपसुद्धा. 4 फुलके केलेले आहेत. हे पहा, जवळून दाखवलेत. आपण आता हे फुलके जसे आपण पोळी भाजतो त्याप्रमाणे भाजायचे आणि हे चांगले पूर्ण भाजले गेले पाहिजेत, कच्चे नाही राहिले पाहिजे, शिवाय ते करपलेसुद्धा नाही पाहिजेत. तर अगदी लो टू मिडियम या गॅसवरती आपण थोडेसे दाबून दाबून हे फुलके चांगले भाजून घेऊया. 2 फुलक्यांचे फ्रँकी मी दाखवते इथे. चटणी जी आपण चिंचेची केलेली होती, आंबट गोड चटणी, ते थोडासा हात पुसायचा. ही चटणीसुद्धा खूप घट्ट असायला पाहिजे. ती पातळ करायची नाही. पातळ केले तर पुन्हा आपली फ्रँकी मऊ पडायला लागेल आणि मग ती बिलकुलच चांगली लागणार नाही. तर फक्त पुसून घ्यायचं चिंचेची चटणी एवढ्यासाठी की हे जे स्टफिंग आहे ते फुलक्याला चांगलं चिकटून राहिलं पाहिजे. मला आणि दुर्वाला पनीर खूप आवडतं, म्हणून बहुतेक पदार्थामध्ये मी पनीर वापरत असते. तर आता इथं पनीर घातल्यानंतर साईडनी थोडीशी पुन्हा एकदा चिंचेची चटणी लावून घेऊन रोल करायचा आपल्याला. हा रोल काय फार घट्ट करण्याची गरज नसते. शेवटी जो तो भाग त्याला पुन्हा एकदा थोडीशी चिंचेची चटणी लावायची आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं. दुसऱ्या फुलक्यावर सुद्धा पनीर घालून घेते आहे आणि ह्याचासुद्धा आता रोल, म्हणजे ही फ्रँकी ॲक्च्युली तयार झाली. ही फ्रँकी जी आहे ती पुन्हा एकदा तुम्ही तव्यावर बटर घालून शेकून घेऊ शकता, पण नाही शेकून घेतली तरीसुद्धा चालते. फ्रँकी जी असते ती पाश्चात्य देशामध्ये काम करता येता जाता खातात आणि त्याच्यामुळे ते टिश्यू पेपरमध्ये रोल करून देण्याची पद्धत आहे. आपण सुद्धा इथे आता टिफिनसाठी बनवतो आहे, म्हणून आपण टिश्यू पेपरमध्ये रोल करतो आहे. याप्रमाणे रोल करायचा. मला हा रोल करताना लहानपणीची आठवण झाली. लहानपणी आपण सुद्धा पोळीला तूप, पिठी साखर घालून त्याचे रोल करायचे आणि आपण खात असायचो, किंवा गरम भाकरीला तूप आणि मीठ लावून आपण खायचो. हा तसाच रोल आहे, फक्त याच्यामध्ये भाज्या घातलेले. एका पिचकारीमध्ये टोमॅटो केचप घातलेलं होतं. फ्रँकीमध्ये स्टफिंगवरती थोडंसं टोमॅटो केचप आपण याप्रमाणे घालायचं. वरती थोडंसं पुन्हा एकदा स्टफिंग घालं की फ्रँकी तयार झाली. फ्रँकीचा शोध एका सिंधी दाम्पत्याने लावलेला होता. त्यांच्या काळी फ्रँक म्हणून एक सुप्रसिद्ध वेस्ट इंडियन क्रिकेटर होते आणि त्यांच्या नावावरून फ्रँकी हा शब्द पडलेला आहे. तर ती फ्रँकी आता आज आपण तयार केली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू व्हेरी मच.